नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 10वी नंतर एक होणाऱ्या डिप्लोमाच्या कोर्सबद्दल इथं माहिती पाहणार आहोत, जो आहे डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स. ही एक इंजिनिअरिंगची नवीन ब्रांच आहे. तर याच्यामध्ये काय शिकवलं जातं, विषय कोणकोणते आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहेत, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. हा व्हिडिओ जो आहे तो एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. आता हा कोर्स काय आहे आणि मेनली याच्यामध्ये काय केलं जातं, तर बघा, ही एक इंजिनिअरिंगची नवीन ब्रांच आहे. पण याच्यामध्ये कम्प्युटर मेकॅट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, त्याचबरोबर अशा खूप साऱ्या जे विषय आहेत त्याच्यामध्ये विस्तृत पद्धतीने शिकवले जातात. आता हा जो कोर्स आहे तो तुम्ही 10वी नंतर किंवा 12वी नंतर ही परस्यू करू शकता. पण मेनली हा कोर्स तुम्ही 10वी नंतर परस्यू केला पाहिजे, कारण याच्यामधून नंतर तुम्ही पुढे स्ट्रीम मध्ये वेगवेगळ्या एंटर करू शकता. याचे आपण भविष्यातले स्कोप्स वगैरे पुढे पाहणार आहेत. पण मेनली याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स, त्याचबरोबर त्याच्या रिलेटेड टेक्नॉलॉजीज, मेकॅट्रॉनिक्स या रिलेटेड शिकवलं जातं. तर यामध्ये याची पात्रता काय आहे ते आपण पाहूया. तर बघा, 10वी मध्ये तुम्हाला 55% मार्क असणे अनिवार्य आहे. याच्यासाठी जे तुम्ही रिझर्व्ह कॅन्डिडेट असाल तर फक्त 5% याच्यामध्ये सूट आहे. पण याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी फक्त 55% मार्क असणे हाच फक्त क्रायटेरिया आहे. त्यानंतर तुम्ही सुपरवायझर, त्याचबरोबर रोबोटिक्स अशा क्षेत्रांमध्ये हा काम करू शकता. यासाठी हा कोर्स मेनली डिझाईन केला गेलेला आहे. त्याचबरोबर याची शैक्षणिक पात्रता 12वी साठी सायन्स आणि त्याचबरोबर मॅथ्स या दोन्ही स्ट्रीम म्हणजे PCM किंवा PCMB या दोन्हीवरही ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता. पण 10वीवर जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर फक्त एकच क्रायटेरिया आहे, तो आहे 55%. तर आता आपण या विषयाची जी आहे ती ऍडमिशन प्रोसेस पाहूया. ऍडमिशन प्रोसेस खूप सोपी आहे, पण मोस्ट ऑफ कॉलेजेस यामध्ये मेरिट बेसिसवर ऍडमिशन देतात. याच्यामध्ये मेनली फोकस केलं जातं सायन्स अँड मॅथ्स या स्ट्रीमवाल्या विद्यार्थ्यांसोबत. म्हणजे तुम्ही जर ही स्ट्रीम मधून पास आउट असाल तर या स्ट्रीम मधले त्या विद्यार्थ्यांवर जास्त त्यांना फोकस केलं जातं. पण याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 55% मार्क असणे ही एलिजिबिलिटी आहे. पण त्यानंतरही तुम्हाला ज्या एंट्रन्स एक्झाम असतात, ज्या युनिव्हर्सिटी तर्फे ठेवल्या गेलेल्या असतात, त्यामध्ये क्वालिफाय होणे खूप जास्त गरजेचे आहे. आणि ॲज आय सेड बिफोर की हे नवीन इंजिनिअरिंगची स्ट्रीम आहे, त्याच्यामुळे कॉलेजेसमध्ये हा जो कोर्स आहे तो खूप थोड्या प्रमाणात सध्या अवेलेबल आहे. पण भविष्यामध्ये आपल्याला हा प्रत्येक कॉलेजमध्ये हा कोर्स जो आहे तो पाहायला भेटणार आहे. आता या डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्सचा कालावधी किती वर्षाचा आहे, तर बघा, ज्यावेळेस तुम्ही 10वी नंतर याला ऍडमिशन घेता, आता आपण याची एलिजिबिलिटी पाहिली होती, तसंच तुम्ही आता त्यानंतर ज्यावेळेस ऍडमिशन घेता, हा पूर्ण कोर्स जो आहे तो 3 वर्षाचा आहे. 3 वर्षामध्ये तुमच्या ज्या कॉलेजच्या एक्झाम्स असणार आहेत ते दोन्ही पद्धतीचे असणार आहेत. ते म्हणजे अॅन्युअल आणि दुसरी सेमिस्टर वाईज. आता ह्यामध्ये ट्विस्ट असा आहे की हे कॉलेज टू कॉलेज डिपेंड करतं. म्हणजे तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहात, त्या कॉलेजमध्ये तुम्ही विचारलं पाहिजे की मी ह्या कोर्सला ज्यावेळेस ऍडमिशन घेणार आहे, हा कोर्स अॅन्युअल एक्झाम होणार आहेत की सेमिस्टर. पण बाकी जे सिलेबस वगैरे आहे ते सर्व काही सेम आहे. आता याच्यामध्ये जर अॅन्युअल परीक्षा होणार असतील तर 3 मुख्य परीक्षा तुमच्या होतील, आणि सेमिस्टर वाईज जर होणार असतील परीक्षा तुमच्या कॉलेज वाईज तर त्यात तुम्हाला 6 सेमिस्टर याच्यामध्ये पाहायला भेटणार आहेत. आता आपण डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स या विषयाचे आपण जे सब्जेक्ट आहेत, जे सिलेबस आहे तो आपण पाहणार आहोत. आता आपण सेमिस्टर वाईज हा सब्जेक्ट पाहणार आहोत. आणि तुमचं जरी अॅन्युअल मध्ये ऍडमिशन असेल, एखाद्या कॉलेजमध्ये अॅन्युअल असेल, तरी तुम्हाला सेमच सब्जेक्ट असणार आहेत. आता हे सब्जेक्ट कोणकोणते ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सेमिस्टर 1 मध्ये आणि सेमिस्टर 2 मध्ये अप्लाइड सायन्स, मॅथमॅटिक्स, त्याचबरोबर C प्रोग्रामिंग, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, अॅनालॉग, इंग्लिश कम्युनिकेशन, बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, सायन्स लॅब, अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स लॅब, बेसिक इलेक्ट्रिक, मशीन शॉप, बेसिक कम्प्युटर्स, त्याचबरोबर मेजरमेंट सिस्टीम, मायक्रो कंट्रोलर, बेसिक्स ऑफ मेकॅनिक्स, ऑटोमेशन, फ्लूइड पॉवर, इलेक्ट्रो न्यूमॅटिक, CNC लॅब, त्याचबरोबर सेमिस्टर 5 आणि 6 मध्ये कंट्रोल सिस्टीम, इंडस्ट्रियल रोबोटिक्स, PLC अँड इट्स ॲप्लिकेशन, CASP लॅब, रोबोटिक्स, प्रोजेक्ट वर्क आणि प्रोजेक्ट वर्क, इंडस्ट्रियल व्हिजिट्स याच्यामध्ये असणार आहेत. हे विषय जे आहेत ते मी थोडक्यामध्ये इथं सांगत आहे. याचं कारण असं की हे सर्व जर सांगितलं तर व्हिडिओ खूप लॉंग होऊन जाईल. आता हे जर तुम्हाला विस्तृत पद्धतीने वाचायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे,
त्यावर क्लिक करून तुम्ही याचे विषय, याचे कॉलेजेस, हे कॉलेजेस कुठे आहेत, किती याची फीस आहे, त्याचबरोबर याचे जॉब्स, त्याचे जॉब रोल्स आणि तुम्हाला वार्षिक पॅकेज याच्यामध्ये किती मिळू शकतं, हा सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही वाचू शकता. आता हा कोर्स केल्यानंतर आपण पुढील संधी पाहूया. तर पुढील संधी खूप साऱ्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही हा डिप्लोमा कंप्लीट करता त्यावेळेस तुम्ही रोबोटिक इंजिनियर, रोबोटिक स्पेशालिस्ट, पुन्हा त्याचबरोबर मेकाट्रॉनिक्स इंजिनियर असे पदांवर काम करू शकता. त्याचबरोबर या पदांचा जो रोल आहे तो आणि त्याचबरोबर याचं जे बेसिक पॅकेज आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. पण थोडक्यात सांगायचं म्हणलं तर अशा प्रकारचे जॉब्स आहेत. फ्युचरमध्ये याचं खूप मोठं स्कोप आहे, कारण सध्या एआयचं वाढतं जग आहे आणि फ्युचरमध्ये पूर्ण रोबोटिक सगळं असणार आहे. आत्ताच एआय जे आहे ते जॉब रिप्लेस करत आहे. रोबोट्सवर सर्व काही कंपन्या शिफ्ट होत आहेत. मॅन फोर्स कमी होत आहे. जे मानवी ताकद आहे ती कमी केली जात आहे. तर याच्यामुळे भविष्यामध्ये तुम्ही जर याचे स्पेशालिस्ट असाल, याचे इंजिनियर असाल रोबोटिक्समध्ये, तर याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्याचबरोबर तुम्ही जे फर्दर ग्रॅज्युएशन आहे ते कंप्लीट करू शकता. यामध्येच इंजिनिअरिंगमध्ये पीजी करू शकता आणि तुमच्यासाठी खूप साऱ्या संधी ज्या आहेत रोजगाराच्या, नोकरीच्या, त्या खुल्या होतात. तर ऑल ओव्हर जर आपण सगळं काय पाहिलं तर भविष्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या संधी याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तर आता पाहूया की हा कोर्स कोणी निवडावा, कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडला पाहिजे. तर बघा, डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स हा विषय इंजिनिअरिंगमध्ये नवीन आहे. बऱ्याच जणांना याबद्दल माहीत नाही. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहेत रोबोटिक्समध्ये जायची इच्छा असते, रोबोटिक्सबद्दल आवड असते पहिल्यापासून किंवा आवड निर्माण होते. जर तुम्हाला रोबोटिक्स इंजिनियर, रोबोटिक्स स्पेशालिस्ट, मेकाट्रॉनिक्स इंजिनियर अशा प्रकारच्या पदांवर काम करायचं असेल, भविष्यामध्ये तुमची जॉब रिप्लेस होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही नक्कीच हे जे डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स आहे इथून तुमचा प्रवास सुरू करू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये फ्युचरमध्ये सुद्धा खूप साऱ्या संधी याच्यामध्ये उपलब्ध होत आहेत आणि होणारही आहेत. कारण हा आउटडेटेड कोर्स कधी होणार नाही आणि एआय कम्प्लिटली रिप्लेस करू शकत नाही. कारण हे सर्व काही रोबोटिक्स इंजिनियर असेल, स्पेशालिस्ट असेल, त्यासाठी मानवाचीच गरज लागते. तर याच्यामध्ये पाहिलं गेलं तर तुम्हाला डिप्लोमा करून फ्युचरमध्येही स्कोप आहे आणि त्याचबरोबर तुम्ही याच्यामधून ज्या बाकीच्या एक्झाम्स आहेत, गव्हर्नमेंट एक्झाम्स, एखादा तुम्हाला डिसेंट जॉब करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही इझिली क्वालिफाय करतात. जे आयोग आहेत महाराष्ट्र शासनाचे, तर त्याच्यामधून सुद्धा इंजिनियरसाठी जे आहेत ते सरकारी पदांची भरती होत राहते. तर तुम्ही हा कोर्स करून ते सुद्धा कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो, ही होती शॉर्ट अँड सिंपल डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स बद्दल माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला इंस्टाग्रामवर तसेच कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आम्ही तसे रिप्लाय देतो. इतर कोर्सबद्दलही तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आमचे इतर व्हिडिओ पाहू शकता. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.